नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागामध्ये मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. म्हणजे हल्ली माहिती मिळवण्यासाठी किंवा मनोरंजनाची सुद्धा खूप वेगवेगळी माध्यमं आपल्यासाठी उपलब्ध झाली आहेत. पण ही माध्यमं जेव्हा नव्हती तेव्हा हे सगळं आपल्यापर्यंत कोण पोहोचवायचं किंवा आजही तितक्याच सशक्तपणे आपल्यापर्यंत हे सगळं कोण घेऊन येतं? आपलं दूरदर्शन आपल्यासाठी हे नियमितपणे आणत असतं. आज आपल्या दूरदर्शनचा वर्धापन दिन आहे आणि म्हणूनच आपण एक विशेष कार्यक्रम आजच्या दिवशी करणार आहोत. पटकन आजचा विषय कुठला आहे ते बघून घेऊया. दूरदर्शन वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम, माहिती, शिक्षण आणि मनोरंजन प्रसारणाचं सशक्त माध्यम दूरदर्शन. आज आपल्या बरोबर जी मंडळी आहेत, खूप महत्त्वाची मंडळी आहेत, ज्यांनी दूरदर्शनसाठी अनेक वर्ष काम केलं आहे आणि आपल्यापर्यंत चांगले चांगले प्रोग्राम्स आणण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. अशा दोन खूप महत्त्वाच्या व्यक्ती आपल्याबरोबर आहेत. आपल्याबरोबर आहेत शिवाजी फुलसुंदर सर. नमस्कार सर. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. सर उपसंचालक कार्यक्रम मुंबई आहेत आणि याच पदासाठी त्यांनी अगोदर अहमदाबाद इथे सुद्धा काम केलं आहे आणि नुकतीच जी वाहिनी आहे किसान वाहिनी, त्या किसान वाहिनीच्या नियोजनामध्ये आणि सुरू करण्यामध्ये सरांचा खूप महत्त्वाचा असा वाटा आहे. सर पुन्हा एकदा कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. आणि दूरदर्शनसाठी कार्यक्रम जितके महत्त्वाचे असतात तेच कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे तांत्रिक बाजू करत असतं. ती सुद्धा खूप महत्त्वाची बाजू आहे आणि ती सांभाळणाऱ्या आपल्याबरोबर आहेत उज्ज्वला चंद्रमोरे मॅडम. नमस्कार मॅडम. कार्यक्रमात तुमचं स्वागत. मॅडम आहेत उपसंचालक अभियंता विभाग आणि याच पदासाठी त्यांनी गोवा इथे सुद्धा काम केलं आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आपल्या प्रेक्षकांचे प्रश्न आहेत, तुमच्या मनात सुद्धा अनेक गोष्टी विचारायच्या असतील, आपले फोन नंबर्स, या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि सरांकडून आणि मॅडमकडून आपण खूप चांगली चांगली माहिती सुद्धा घेणार आहोत. पण एका एव्हीने कार्यक्रमाची सुरुवात करूया. माहिती प्रसारणाच्या प्रांतात छोट्या पडद्याचा प्रवेश झाला आणि त्या दिवसापासून सत्यम शिवम सुंदरम अशा कार्यक्रमांच्या प्रसारणाचा प्रारंभ झाला. घरा इमारतींच्या छपरांवर अँटेना उभे राहिले. घरांच्या अंगणात संध्याकाळी मुलं माणसं जमू लागली. चालत्या बोलत्या चित्राकृतींनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या छोट्या पडद्यावर दिसू लागले भारतीय संगीताचे कार्यक्रम. ये आप सबका प्यार है, दुलार है, सत्कार है और साथ साथ दूरदर्शन टीव्ही का उपकार है. विविध राज्यांच्या लोककला, लोकसंगीत आणि लोकनृत्यांच्या प्रसारणाबरोबरच दूरदर्शननं शास्त्रीय संगीत आणि नृत्याच्या अमूल्य ठेव्याचं प्रेक्षकांना दर्शन घडवलं. देश विदेशाच्या बातम्या, ज्ञान विज्ञानाचे चमत्कार, शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारे कृषी विषयक कार्यक्रम आणि चित्रपट गीत संगीताने सजलेला चित्रहार, संपूर्ण कुटुंबाला ज्ञान आणि मनोरंजनाचा आनंद मिळवून देणारं एक माध्यम घराघरात पोचलं होतं. ही एव्ही संपता संपता जी धून आपण ऐकलीत, मला वाटतं ही धून सगळ्यांच्याच एक जिव्हाळ्याचा भाग आहे. कारण आपल्या दिवसाची सुरुवात म्हणा किंवा दूरदर्शनची धून ऐकल्यानंतर अरे आता काहीतरी छान आपल्याला बघायला मिळणार आहे किंवा सुंदरशी माहिती मिळणार आहे, याच्यासाठी आपण नेहमी तयार असायचो. आज आपण आपल्या दूरदर्शनबद्दलच बोलणार आहोत आणि तुमच्या मनात सुद्धा प्रश्न असतील, तुम्हाला सुद्धा काही सांगायचं असेल, शेअर करायचं असेल तर आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050 आणि 022 आपले एसटीडी कोड आहे. मुंबई बाहेरून जी मंडळी फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलहून जी मंडळी संपर्क साधणार आहेत त्यांच्यासाठी. फोन विचारताना नेहमीच आपण दोन गोष्टींची काळजी घेतो. एकतर आपल्या टीव्हीचा आवाज आपण पूर्णपणे बंद ठेवणार आहोत आणि आजचा जो आपला विषय आहे त्याच अनुषंगाने जर प्रश्न विचारलेत तर अधिक छान आपली चर्चा रंगत जाणार आहे. सर, मुळात दूरदर्शनची स्थापना केव्हा झाली आणि त्यावेळेला काय काय एकंदरीत घडलं आणि ही स्थापना झाली, काय सांगाल? आज 15 सप्टेंबर 2015 म्हणजे बरोबर 56 वर्षांपूर्वी आपल्या दूरदर्शनचं आपल्या देशामध्ये आगमन झालं आणि माननीय राष्ट्रपतींच्या उपस्थितीत आपण दूरदर्शनला सुरुवात खऱ्या अर्थानं झाली.
ती पण आम्ही एक दिल्लीच्या आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये एक छोटासा स्टुडिओ होता आणि एक छोटासा ट्रान्समीटर याच्या आधाराने आपली ती प्रसारणाला सुरुवात झाली आणि त्यानंतर 1965 पासून आपण नियमित प्रसारणाला सुरुवात केली आणि त्यामध्ये सुद्धा सुरुवातीला फक्त 5 मिनिटाचं बातमीपत्र होतं, नंतर आठवड्याला 2 तास झाले आणि नंतर टप्प्याटप्प्याने नंतर 8 तास, नंतर 16 तास आणि आज 24 तास असं झालेलं आहे. आणि ह्या दूरदर्शनचं जाळं आपल्या भारतभर अगदी व्यवस्थितपणे प्रसारित झालेला आहे, पोचलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक एक टप्पा असा आपण घेतलेला आहे आणि प्रत्येक टप्पा हा आपण जसा मैलाचा दगड असाच दूरदर्शनमध्ये झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण त्या टप्प्यांकडे वळूयात, पण मॅडम तांत्रिक दृष्ट्या सरांनी जसं सांगितलं की सुरुवात तशी खूप छोटी होती दूरदर्शनची, तर तांत्रिक दृष्ट्या किती होती आपण जर त्याचा विचार केला गेला तर किती ट्रान्समीटर, किती घरापर्यंत पोहोचलं होतं? आज आपण प्रत्येक घरात पोहोचलोय, तसं आधी काय होतं? जसं सरांनीच सांगितलं की 1959 साली दूरदर्शनची सुरुवात दिल्लीला झाली आणि अगदी छोट्याशा केंद्राने, एक स्टुडिओ, एक ट्रान्समीटर आणि त्याचं उद्घाटन माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते झालं. ही सुरुवात फक्त 20 संच दूरदर्शनच्या दिल्लीच्या आसपासच्या गावात दिले. 50 संच नंतर आपल्याला युनेस्कोने दिले. अच्छा. आणि अशी ही छोटीशी सुरुवात आज 56 वर्षाच्या प्रदीर्घ वाटचालीनंतर दूरदर्शन हे भारतातील सर्वात मोठं प्रसारण माध्यम आहे आणि या वाटचालीत अनेक महत्वाचे टप्पे आले, पण उद्दिष्ट मात्र एकच, घराघरात पोहोचणं. बरोबर आहे. मग ते महाराष्ट्रातलं एखादं अंतर्गत गाव असो किंवा नॉर्थ ईस्ट, काश्मीर यासारख्या ठिकाणी डोंगराळ आणि दुर्गम प्रदेश असो, उद्दिष्ट मात्र एकच, घराघरात पोहोचणं. आपण आणखीन बोलूया की हे घराघरात पोहोचणं कशा पद्धतीने मग केलं गेलं, पण सर आपण टप्प्यांविषयी जर बोलायला गेलो तर कोणत्या कोणत्या महत्वाच्या गोष्टी घडल्या? टप्प्यांविषयी बोलण्यापूर्वी मी असं म्हणेल की दूरदर्शनचं जे मुख्य उद्देश होता तो म्हणजे माहिती, शिक्षण आणि मनोरंजन ह्या गोष्टींचा आणि विशेष करून जो ग्रामीण भागातला आपले लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा हा उद्देश होता. आणि हा सुरुवातीला एकदम कमी प्रमाणात, पण एक ह्या दूरदर्शनच्या माध्यमातून आपण कोणत्या प्रकारचे माहिती आणि कोणत्या प्रकारचं शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याबद्दलचा एक त्याची परिणाम शोधण्याची एक ती तयारी होती आणि सुरुवात होती. त्यानंतर जसं मी सांगितलं त्याप्रमाणे 1965ला आपण 65 मध्ये आपण बातम्यांच्या स्वरूपात सुरू केलं आणि त्यानंतर साधारण जर आपण विकास बघितला त्याचा तर आपल्या दूरदर्शन मुंबई बरोबर इतर केंद्रांची सुद्धा सुरुवात झाली. त्याला 1972ला ही सुरुवात झाली आणि त्यानंतर मग दूरदर्शनच्या विस्तारीकरणामध्ये खूपच वेग घेतला असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर 1976 साली दूरदर्शन आणि आकाशवाणी ह्या 2 वेगळ्या वाटा तयार झाल्या आणि मग खऱ्या अर्थानं दूरदर्शन विकसित होत गेलं. त्यामध्ये 1976 सालीच 1 जानेवारी 1976 साठी आपण ज्या आजकाल जाहिराती पाहतो या जाहिरातींचं इंट्रोडक्शन झालं आणि सुरुवात झाली. त्याच वर्षी 1976 मध्ये आपण ज्या प्रायोजित कार्यक्रमांच्या मालिका पाहत असतो त्या मालिकांची पण 1976 सालीच सुरुवात झाली. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की हा तो काळ होता जेव्हा दूरदर्शन आणि आर्थिक गणित ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण झालं? बरोबर ह्या गोष्टींचं एकत्रीकरण झालं आणि असंही आपल्याला म्हणता येईल की साधारण 1976 नंतर माहिती, शिक्षण आणि त्याच्याबरोबर मनोरंजनाचा सुद्धा एक महत्वाचा टप्पा यामध्ये झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि एक अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणजे 1982 साल हे दूरदर्शनच्या सगळ्या प्रेक्षकांच्या, आमच्या तंत्रज्ञांच्या सगळ्या लक्षात राहण्यासारखं आहे, कारण तिथून आपण कृष्ण धवल ते रंगीत असं आपलं ट्रान्सफॉर्मेशन किंवा बदल झाला. आणि त्याचं निमित्तही तसंच होतं की त्या वर्षी आपल्याकडे एशियाड गेम्स होते आणि एशियाड गेमची आठवण आली की आपल्याला अप्पू आठवतो. आणि हा अप्पू या दूरदर्शनच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोहोचला असं मला आनंदाने सांगावं असं वाटतं. आणि त्याच्यातूनच आपल्या लक्षात येऊ शकतं की आपली हे दूरदर्शनची जी परिणामकारकता आहे, कार्यक्रमांची परिणामकारकता आहे किंवा माहिती, शिक्षण याची परिणामकारकता किती पर्यंत पोहोचू शकते किंवा जाऊ शकते त्याचं हे एक अत्यंत चांगलं उदाहरण होतं.
त्यानंतर मग आपण आजकाल प्रत्येक वाहिनीमध्ये मालिका पाहतो, पण या मालिकांमध्ये सुद्धा दूरदर्शनचाच एक महत्वाचा वाटा होता. आपल्याला जर आठवत असेल तर हमलोक 1984 साली हमलोक दूरदर्शनने आपल्या प्रेक्षकांसाठी दिली होती. त्यानंतर मग आपल्या बुनियाद आली, नुक्कड आली, तमस आली, ये जो है जिंदगी आली, अशा कितीतरी मालिका आल्या आणि तेव्हापासूनच या मालिकांचं युग खऱ्या अर्थानं सुरू झालेलं होतं. गोष्टी दाखवायला सुरुवात आपण केली खरं तर, नाही केली का? होती, पण त्याच्यामध्ये महत्वाचा उद्देश हा दूरदर्शनचा जो होता, माहिती, शिक्षण आणि मनोरंजन, ह्या तिन्हींचा एक बिंदू घेऊन त्या मालिका आम्ही दूरदर्शन तर्फे निर्मित आणि प्रसारित होत असत. त्यानंतर आपण आलो 1984 सालीच दिल्लीमध्ये दुसरा चॅनल सुरू झाला. नाहीतर आपण दूरदर्शनची दुसरी वाहिनी मेट्रो असं तिला म्हणत असू. त्यानंतर दूरदर्शन मुंबई, दूरदर्शन इथे जे नॅशनल रिजनल नेटवर्क्स आहेत, ज्या रिजनल स्वरूपात सुरू झाल्या, त्यांचा काळ हा 1986 मध्ये सुरू झाला. आणि आपल्या मुंबई तसंच दिल्ली, मुंबई, कलकत्ता आणि चेन्नई ही केंद्र दिल्लीशी जोडली गेली आणि आपली नॅशनल चॅनल, नॅशनल राष्ट्रीय वाहिनी तेव्हापासून सुरू झाली. त्यानंतर मग 1993 साली आपण आपले जे मुंबईतले कार्यक्रम आहेत, जसे हे महाराष्ट्रभर पोहोचू लागले, तसेच भारतभर जिथे जिथे भाषावाहिक राज्य होती, भाषेनुसार राज्य होते, त्या प्रत्येक राज्याला जवळपास त्यांचा स्वतंत्र चॅनल सुरू झाला. त्याला आपण सॅटेलाइट तर्फे प्रसारण ते सुरू झालं. आणि आपला मुंबईचे कार्यक्रम, महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं तर मुंबईचे कार्यक्रम आपले पूर्ण महाराष्ट्रभर सॅटेलाइटच्या मार्फत, लोकल स्थानिक केबल मार्फत सर्व महाराष्ट्रभर दिसू लागले. आणि तो काळ खरोखर महाराष्ट्रासाठी खूपच अभिमानाचा आणि एक चांगला लँडमार्क ठरला. आणि नंतर मग 1994 मध्येच DD1च्या इतर ज्या आम्ही प्रादेशिक वाहिन्यांचा उल्लेख केला, अशा जवळपास 13 वाहिन्या सुरू झाल्या, प्रादेशिक वाहिन्या म्हणून. पण आजचा जर तुम्ही विचार कराल तर दूरदर्शनच्या 22 वाहिन्या आहेत. त्यापैकी 16 ह्या प्रादेशिक वाहिन्या आहेत आणि 6 ह्या राष्ट्रीय वाहिन्या आहेत. आणि आत्ताच जसं दूरदर्शनचं ब्रीदवाक्य आहे सत्यम शिवम सुंदरम, आणि त्याच्याच बरोबर माहिती, शिक्षण आणि मनोरंजन याचाच वसा पुढे घेत नुकताच आपल्या माननीय पंतप्रधानांनी दिल्लीवरून DD किसानचं सुद्धा स्थापना झाली आणि तो चॅनल सुद्धा सुरू झालेला आहे. म्हणजेच दूरदर्शन जनसेवेसाठी बांधील आहे, किंवा त्यांचा आमचा जो हे बांधिलकी आहे ती यातून पूर्णपणे दिसून येते. सर, तुम्ही आता एवढा मोठा आवाका सांगितलात. उज्ज्वला मॅडमने मला विचारायचं की हे आपण पोहोचलो कसं, पण एक आधी फोन घेऊयात. किशोर नगरकर आपल्याशी बोलतात वरळीहून. नमस्कार सर. हा, नमस्कार. नमस्कार. हा, प्रथम सर्वांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. हा, आता पूर्वीचे बघा तुम्ही की कचरा फुल केले आहे, गुलशन गुलशन, सुंदर माझे घर सारखे कार्यक्रम आम्ही मिस करत आहोत. तरी पण सध्याचा जो हॅलो सखीचा कार्यक्रम, म्हणजे आताचा सखी सह्याद्री हा प्रोग्राम, ह्याला तोड नाहीये. कारण काय की आम्ही ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतो स्वतः. आणि ह्या कार्यक्रमाने अत्यंत लोकांना पुष्कळ फायदा करून दिलेला आहे. मला वैयक्तिक रित्या सुद्धा ह्या कार्यक्रमाचा फायदा झालाय. त्याच्यामुळे प्रेझेंट इन्फॉर्मेशन देण्यात येते आणि त्या इन्फॉर्मेशनचा उपयोग होतो. फक्त एकच गोष्ट मला हल्ली खटकते, म्हणजे काय, पूर्वी हॅलो सखी मध्ये मालविका मराठे संगीतावरती, शास्त्रीय संगीतावरती प्रोग्राम करायच्या. तसा कार्यक्रम तो परत जर का आपण चालू केला तर आभारी राहीन. परंतु तरी पण पुन्हा मी एकदा सगळ्यांचं अभिनंदन करू इच्छितो. आपण अत्यंत चांगलं काम करतात. थँक्यू. मला किशोर नगरकरांचं आणि आपल्या असंख्य दर्शकांचं या निमित्ताने अभिनंदन करावं असं वाटतं की आज 1972 सालापासून आज आपण 2015 सालामध्ये आहोत. म्हणजे जवळपास बरीच वर्ष झालेली आहेत. आपल्या ह्या प्रेक्षकांचा आपल्या ह्या कार्यक्रमांना उदंड प्रतिसाद मिळतोय आणि असाच मिळत राहावा अशी आमची दूरदर्शनची अपेक्षा आपल्याकडे नक्कीच आहे. आणि जसं त्यांनी उल्लेख केला होता की काही सुंदर माझं घर, गजरा वगैरे वगैरे कार्यक्रमांचा, हे कार्यक्रम कुठे ना कुठे त्याच पद्धतीने फक्त त्यांचं शीर्षक बदललेलं असेल किंवा त्यांचं सादरीकरणाचं स्वरूप बदललेलं असेल, पण ते कार्यक्रम आपल्या दूरदर्शनवरून सुरू आहेतच. आणि जसं त्यांनी म्हटलं की संगीतविषयक कार्यक्रमांचा त्यांनी काही उल्लेख केलेला होता. पण आपल्या स्मरणात असेल की आम्ही एक सह्याद्रीच्या पाऊलखुणा म्हणून एक कार्यक्रम नियमित दाखवत असतो. आणि त्या कार्यक्रमामध्ये त्या काळी सुप्रसिद्ध म्हणजे गायक म्हणा, कलाकार म्हणा,
त्यांचे कार्यक्रम आपण नियमित दाखवत असतो. त्याचबरोबर आताच्या नवीन संगीतकारांचे गायकांचे कार्यक्रम सुद्धा दाखवत असतो. पण कारण आता 1972 ते साधारण 95 पर्यंत एक दूरदर्शनची जी मोनोपॉली होती, त्यामध्ये काही सॅटेलाइट चॅनल्स किंवा उपग्रह वाहिन्यांच्या वाहिनी आल्यानंतर त्याच्यामध्ये एक प्रेक्षक गण कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु दूरदर्शनचं माध्यम आहे हे सशक्त माध्यम आहे आणि दूरदर्शनचं जे आमचं मी मॅन्डेट म्हटलं किंवा हा ब्रीदवाक्य आहे की माहिती, शिक्षण आणि मनोरंजन. मनोरंजन हा दूरदर्शनच्या दृष्टीने तिसरा टप्पा आहे, पण माहिती आणि शिक्षण हे महत्वाचे टप्पे, हे महत्वाचा भाग हा दूरदर्शनचा आहे. जाता जाता मला एक महत्वाचा टप्पा यामध्ये सांगायचा राहून गेला, तो म्हणजे 1976 साली आपण जे दूरदर्शनचे कार्यक्रम सुरू केले त्याच्यामध्ये कृषी दर्शन हा फक्त शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम होता आणि त्यामधून सुद्धा शेतकऱ्यांचं शिक्षण किंवा शेतकऱ्यांना शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान त्यांच्या घरापर्यंत पोहोचावं ह्या उद्देशाने आपण कृषी दर्शन हा कार्यक्रम सुरू केलेला होता. आणि तेव्हापासून आतापर्यंत जर आपण राष्ट्रीय वाहिनीचं जर कार्यक्रम बघितले तर त्यामध्ये कृषी दर्शन हा कार्यक्रम अव्याहत सुरू आहे आणि त्याचंच विस्तारित भाग म्हणून हा डीडी किसान आपण सुरू केलेला आहे. म्हणजेच मी परत एकदा असं म्हणेल की दूरदर्शनचं जे महत्वाचं काम आहे ते माहिती आणि शिक्षण याच दोन्ही गोष्टींकडे जास्त दिलेलं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या स्मरणात पण असे कदाचित असायला हरकत नाही की आपले जे शैक्षणिक कार्यक्रम आहेत ते गावोगावच्या विद्यार्थ्यांना जिथे ज्यांची शिक्षणाची व्यवस्था नाही किंवा ज्यांना अधिक चांगल्या प्रकारे शिकवलं जाऊ शकेल अशी सोय नसेल अशा ठिकाणी आपण सार्वजनिक दूरदर्शन संच शाळांमध्ये देत असू आणि त्या शाळांच्या संचांमधून आपण नियमित सकाळी मला आठवतंय 10:40 ते 11 असे 20 मिनिटाचे आम्ही शैक्षणिक कार्यक्रम बालचित्रवाणी हा नंतरचा टप्पा आहे. पण त्याच्या अगोदर आपला हा दूरदर्शनचा शैक्षणिक कार्यक्रम नियमित जात असायचा आणि त्याच्यामध्ये विशेष करून ज्या विद्यार्थ्यांना काही शिक्षणापासून वंचित झालेले असतील त्यांना घरच्या घरी शिक्षण मिळावं ह्या उद्देशानं आपण ती शैक्षणिक कार्यक्रमांची सेवा सुरू केलेली होती. सर, अजून वयानुरूप किंवा आपण म्हणूयात की प्रेक्षकांनुरूप कसे कसे कार्यक्रम बनत गेले बोलूया. पण एक रायगडहून फोन आला आपल्याला. नमस्कार, कांबळे सर बोलतायत. हॅलो हॅलो, बोला अनिल सर. मी अनिल कांबळे बोलतो, महाड, रायगड. मॅडम, माझा असा प्रश्न आहे की प्रथमतः आपले सर्वांचे मी आभार मानतो, अभिनंदन करतो. आज एवढी वर्ष पूर्ण होत आहेत. आपण संजयच्या भूमिकेत, संजय महाभारतामध्ये संजय एक असं होतं की ते गोलावर ते संपूर्ण दिसायचं बरं का. तर माझा असा मॅडम प्रश्न होता की आपण ह्या सह्याद्रीवर रोज 1 तास मराठी दर्जेदार मराठी गीतांचा कार्यक्रम, इतके आपले सुंदर लता मंगेशकर आशा भोसले अनेक दिग्गज कलावंत ह्या आपल्या महाराष्ट्राच्या भूमीने दिलेले आहेत. तर याच्यामध्ये रोज 1 तासाचा कार्यक्रम आपल्याला असा काय सुरू करता येईल का, असा रोजचा डेली असा माझा प्रश्न आहे. सर काय सांगाल तुम्ही? नाही, आत्ताच मी उल्लेख केला आपल्या सह्याद्रीच्या पाऊलखुणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम म्हणजे देण्याचा प्रयत्न करतच आहोत. पण एक तांत्रिक अडचण याच्यामध्ये आम्हाला जाणवली. कारण फार पूर्वी आपल्याला आठवत असेल पु ल देशपांडेजी, सुधीर फडकेजी किंवा लता मंगेशकरजी, आशा भोसलेजी सगळे दिग्गज यांचे आपण काही ध्वनिचित्रमुद्रित केलेले कार्यक्रम होते. पण तंत्रज्ञानाच्या जसा जसा विकास होत गेला त्याबरोबरच आपण ह्या कार्यक्रमांचं जतन करायला हवं होतं. जतन झालेलं आहे, पण ज्या प्रमाणात व्हायला हवं होतं ते थोडीशी कमतरता मला याच्यामध्ये आम्हाला जाणवली. आणि ते कार्यक्रम जर आता उपलब्ध असते तर जशी यांनी सूचना केलेली आहे ती सूचना आपण नक्कीच अंमलात आणू शकलो असतो. पण जे कार्यक्रम आपल्याकडे आता उपलब्ध आहेत ते कार्यक्रम फक्त ते कार्यक्रम दूरदर्शनकडेच आहेत आणि त्या कार्यक्रमांना आपण प्रसारित वेळच्या वेळी करत असतो. उदाहरणार्थ आशाजींचा आत्ताच परवा वाढदिवस झाला, त्यानिमित्त त्यांनी त्या काळामध्ये दूरदर्शनसाठीचे कार्यक्रम केलेले होते सह्याद्री वाहिनीवर पण आणि राष्ट्रीय वाहिनीवर. त्या कार्यक्रमांचं सुद्धा प्रसारण करून आपण त्या वेळी आशा दिदी कशा दिसत होत्या किंवा इतर कलाकार कसे दिसत होते
त्याच्यामध्ये तुम्ही सुरेश वाडकरची घ्या किंवा कुणीही घ्या, ज्यावेळी ते कसे दिसत आणि आता त्यांच्यामध्ये कसं काळानुरूप त्यांच्या दिसण्यामध्ये परफॉर्मन्स मध्ये फरक पडलेला आहे, जी गुणवत्ता आलेली आहे ती सुद्धा आपण पाहू शकतो. मॅडम तुमच्यापर्यंत खरं तर मला यायचंय की हे सगळ्या घरामध्ये कसं पोहोचतं, पण आज मी म्हटलं तसं की अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे दूरदर्शन म्हटल्यानंतर आणि खूप फोन येतात. लेले वसंत लेले पुण्याहून बोलतात, त्यांचा आपण फोन घेऊयात आणि मग तुमच्याकडे वळेन मी. बोला सर. हॅलो, मी वसंत लेले पुण्याहून बोलतोय. चाललेल्या कार्यक्रमाबद्दल दोघांचे अभिनंदन. धन्यवाद. मी वय वर्ष 83 आहे माझं. आणि मी प्रत्येक सर्व कार्यक्रम तुमचे दूरदर्शनचे बघतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पूर्वी दूरदर्शनवर झालेली काही नाटकं, सुधीर फडके किंवा आशा भोसले यांच्या ज्या काही मुलाखती झाल्या त्या मी ऑडिओ टेप केलेल्या आहेत. त्या अजूनही माझ्याकडे चांगल्या परिस्थितीत ठेवलेल्या आहेत मी. आणि दुसरी गोष्ट असं आहे की रोज रात्री मी दूरदर्शनच्या बातम्या ऐकल्याशिवाय झोपत नाही. दूरदर्शनच्या बातम्या चालू झाल्यानंतर ज्या वेळेला हवामान खात्याचा अंदाज येतो त्यावेळेला माझे डोळे अक्षरशः मिटायला लागलेले असतात. म्हणजे मला झोपेकरता दूरदर्शनचा अतिशय उपयोग होतो असं म्हणायला हरकत नाही. बरं, धन्यवाद. धन्यवाद सर. अशाच पद्धतीचं प्रेम या प्रेक्षकांचं सतत आपल्यापर्यंत पोहोचत असतं. मॅडम, सर जे म्हणतात किंवा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक गावामध्ये किंवा मग तो डोंगराळ भाग असो किंवा कुठलाही भाग असो, या प्रत्येक ठिकाणी आपलं हे माध्यम जे आहे ते पोहोचलंय. आता हे तिथे पोहोचण्यासाठी इतकी तर ही सोपी गोष्ट नसणार. मग एक तांत्रिक दृष्ट्या तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीने आपण इतक्या ठिकाणी पोहोचतो? कसं असतं की प्रसारणाची अनेक माध्यम असतात, त्याला आपण डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्स म्हणतो. एक अगदी सुरुवातीचा म्हणजे अॅनालॉग टेरेस्ट्रियल ट्रान्समिशन, मग मायक्रोवेव्ह लिंक्स आल्या, सॅटेलाइट कम्युनिकेशन आलं आणि आज तर तुम्ही बघताय की इंटरनेट वगैरे आहे. पण त्यावेळीला प्रत्येक घरात पोहोचणारं, प्रभावीपणे पोहोचणारं आणि प्रचलित माध्यम म्हणजे त्याला तेच एक माध्यम होतं की जे प्रभावीपणे प्रत्येक घरात पोहोचेल, ते होतं अॅनालॉग टेरेस्ट्रियल ट्रान्समिशन. आता अॅनालॉग टेरेस्ट्रियल ट्रान्समिशन म्हणजे काय की अॅनालॉग तेव्हा होतं, आज आपण वापरतोय डिजिटल. टेरेस्ट्रियल म्हणजे जे जमिनीवरून जातं ते प्रक्षेपण. आणि यामध्ये कसं असतं की दोन गोष्टी महत्वाच्या असतात. एक तर आमचा अँटेना जितका उंचावर असेल आणि आम्ही जितकी पॉवर पंप करत असो तेवढा आमचा सिग्नल दूरवरती पोहोचतो. पण कसं असतं की अँटेना जरी कितीही उंचावरती असेल तर जसं तुम्ही म्हणालात की डोंगराळ प्रदेश आहे, शहरामध्ये उंच इमारती आहेत, मग काय होतं की सिग्नल तिथे अडतो. आणि जर सिग्नल अडला की त्याच्या पलीकडे म्हणजे एखाद्या डोंगराच्या पलीकडे काही गावं असतील, मग तिथे जर आपल्याला कव्हर करायचं असेल तर आपण एक छोटा अँटेना लावतो, त्याची हाईट साधारण 45 मीटर पर्यंत वगैरे असते. तो त्या मर्यादित क्षेत्राला कव्हर करतो. म्हणजे जिथे आपली लोकसंख्या जास्त आहे, जिथे आपण जास्त क्षेत्र कव्हर करू शकतो, तिथे आपण उंच टावर्स बनवतो आणि त्याला पॉवर पण आपण जास्त देतो, त्याला म्हणतो आपण हाय पॉवर ट्रान्समिटर. आणि फक्त मर्यादित क्षेत्रापर्यंत जेव्हा आपण जातो त्याला आपण म्हणतो लो पॉवर ट्रान्समिटर. इथे एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते की आमचा मुंबईचा जो टावर आहे तो 300 मीटर आहे. आणि भारतातच नाही तर जगभरामध्ये कम्युनिकेशनसाठी जे उंच टावर्स वापरले जातात त्यात या टावरची खास गणना होते. 300 मीटरचा हा टावर आहे. तर आपण जसं मगाशी टप्प्याला कंटिन्यू करत होतो की एक होतं म्हणजे हे असं जेव्हा आपण एलपीटी आणि एचपीटी म्हणजे लो पॉवर ट्रान्समिटर आणि हाय पॉवर ट्रान्समिटर म्हणतो, तर घराघरात पोहोचण्यासाठी आपण अक्षरशः पूर्ण भारतभर त्याचं जाळं विणलं गेलं. मग एक टप्पा आला तो म्हणजे आणि मग त्यानंतर लोकल एक जसं सरांनी सांगितलं की लोकल कार्यक्रमांचा एक फ्लेवर देण्यासाठी म्हणजे त्या त्या भागातले कार्यक्रम पण त्यालाही एक प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे म्हणून मग अनेक ठिकाणी केंद्र म्हणजे लो पॉवर ट्रान्समिटर, हाय पॉवर ट्रान्समिटर आणि अनेक भारतभर अशी केंद्र उभारली गेली. आणि त्यातूनच 1972 साली आपल्या मुंबई दूरदर्शनची निर्मिती झाली. त्यानंतर परत तसंच की 1982 साली रंगीत प्रसारण सुरू झालं. रंगीत प्रसारण सुरू झाल्यानंतर प्रेक्षकांच्या आणि दूरदर्शनच्या सगळ्या तांत्रिक याला एक नवीन रंग आला, उत्साहाला एक नवीन उधाण आलं. खरी गोष्ट. अक्षरशः स्टुडिओतल्या एका कॅमेरापासून ते ट्रान्समीटर पर्यंत सगळं बदललं गेलं. आणि त्या सगळ्या उत्साहाचा आणि याचा एक आपण रिझल्ट बघितला की आपण किती म्हणजे त्याचं प्रेम आपण बघितलं की
दूरदर्शनवरती प्रेक्षकांचं प्रेम बघितलं आणि घराघरांवर इमारतींवरती आपल्याला दूरदर्शनचे अँटेने दिसले. हो हो मग परत 90च्या दशकामध्ये आपण केबल प्रसारण बघितलं आणि त्याला एक उत्तर म्हणून 2004च्या डिसेंबरमध्ये आपली अतिशय यशस्वी अशी DTH सेवा बाजारात आणली गेली. आणि दूरदर्शनचं जसं उद्दिष्ट आहे की लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यासाठी अनेक सुरुवातीला गावागावांमध्ये वगैरे DTH सेवा मोफत उपलब्ध करून दिली. त्याचं कारण जसं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. नंतर तर अर्थातच ती खूप लोकप्रिय सेवा झाली. 1900 इथे एक खास सांगावं लागेल की 2000च्या दशकापर्यंत थेट प्रसारण म्हणजे कार्यक्रमाची थेट प्रसारण, ज्याला आपण लाईव्ह टेलिकास्ट म्हणतो, त्याच्यासाठी जे इक्विपमेंट्स लागणार होते, त्याच्यासाठी ज्या तांत्रिक गोष्टी लागणार होत्या त्या फक्त दूरदर्शनकडे उपलब्ध होत्या. आणि त्याचं अक्षरशः दूरदर्शनने सोनं केलं. म्हणजे अनेक थेट प्रसारण की जे टेक्निकली अतिशय डिफिकल्ट होते, म्हणजे सामने काही म्हणजे म्युझिकल कार्यक्रम, मोठमोठे इव्हेंट्स, ते दूरदर्शनने थेट घराघरात पोहोचवले. आणि आज मला खूप आनंद होतोय की आपल्या 22 वाहिन्या दूरदर्शनच्या आहेत. हो हो मला वाटतं हे थेट प्रसारणाचा मुद्दा जेव्हा आपण विचारात घेतो तेव्हा जर तुम्ही एक असं मागे वळून जर पाहिलं तर आज क्रिकेट घराघरामध्ये लोकप्रिय झालेलं आहे. ते कशामुळे झाले? ते दूरदर्शनचा त्याच्यामध्ये महत्वाचा एक भाग आहे. त्याचबरोबर आपलं पहिलं ऑलिम्पिक आपण प्रसारित केलं होतं, ते कुठल्या तरी लांबवरच्या देशामध्ये होतं, पण आपल्या घरामध्ये तुम्ही बघू शकत होता ते. किंवा तुम्ही विम्बल्डनच्या मॅचेस बघा, त्या ह्या दूरदर्शनच्या लाईव्ह टेलिकास्टमुळेच, ह्या यंत्रणेमुळेच आपल्यापर्यंत पोहोचू शकल्या. खूप चांगल्या चांगल्या आणि लांब लांबच्या गोष्टी आणि ज्या त्या क्षणाला घडतायत ते बघण्याची खूप सुंदर सवय दूरदर्शनने आपल्या प्रेक्षकांना लावली असं म्हणायला हरकत नाही. सर, तुम्ही अजून सांगत होता? नाही, आत्ताच आपल्याकडे जो वसंत लेलेजींचा पुण्यावरून फोन आलेला होता, त्यांनी म्हटलं की ते दूरदर्शन बघत असतात. आपण दुसऱ्या वाहिन्यांशी किंवा दुसऱ्या सॅटेलाइट वाहिन्यांशी आपल्या दूरदर्शनची तुलना करणार नाही, पण त्यांनी जसं म्हटलं की मी रात्री बातम्या बघितल्यानंतरच झोपतो, त्यावरून मला एकदम आठवलं जर उद्या दूरदर्शन नसतं तर. आज ह्या वाहिन्यांच्या स्पर्धांमध्ये सगळ्या वाहिन्यांचा अप्रोच हा असतो की एखादी बातमी घडली की तिला अनेक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आपण प्रसारित करत असतो किंवा प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असतात. पण दूरदर्शन हेच असं एक माध्यम आहे किंवा वाहिनी आहे. तुम्ही DD न्यूज घ्या किंवा सह्याद्रीच्या बातम्या घ्या, त्याच्यामध्ये अरे ही बातमी खरी आहे की खोटी आहे, आपण पहिलं दूरदर्शन बघूया. ऑथेंटिक म्हणजे आतापर्यंत दूरदर्शनने आपली जी विश्वसनीयता आहे ती पाळून ठेवलेली आहे आणि अशी ती पुढे राहणार आहे असं मला विश्वासानं सांगावं असं वाटतं. आणि म्हणूनच यांनी लेडीजीने हा पण रेफरन्स दिला की मी दूरदर्शननी मला एक चांगली झोपायची सवय लावली. म्हणजे त्यांना कदाचित असं म्हणायचं असेल की हा दूरदर्शनच्या बातम्या खऱ्या बातम्या बघितल्या आणि मला शांतपणे झोप आली, असं त्यांना म्हणायचं असं मला वाटतं. आपण आता हा जो कार्यक्रम करतो आहोत किंवा इतर सुद्धा जे कार्यक्रम होतात ते चित्रित करणं आणि ते सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं, समोर बघताना असं वाटतं की हे सगळं फार सोपं असावं. ह्याच्यामध्ये काय, एक कॅमेरा असतो, समोर आलेली माणसं असतात आणि मग ते बोलतात, शूट होतं. पण हे तसं नाहीये. हा कार्यक्रम चित्रित होत असताना नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टींची व्यवधानं सांभाळावी लागतात, काय सांगाल तुम्ही? कसं असतं की एखादा कार्यक्रम जेव्हा ध्वनी म्हणजे रेकॉर्ड होतो तर त्यावेळेला त्या कार्यक्रमाचं सर्वप्रथम स्वरूप समजणं फार जरुरी आहे. म्हणजे कसं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात, मग ते क्रिकेटचे किंवा म्हणजे कुठल्याही खेळाचे सामने, पण खेळामध्ये पण फरक आहे. टेनिसचे सामने, क्रिकेटचे सामने, तो जर एखादा म्युझिकल इव्हेंट आहे, नाटक आहे, चर्चात्मक कार्यक्रम आहे, तर त्या प्रत्येक कार्यक्रमाकडे तंत्रज्ञानाला फार वेगवेगळ्या पद्धतीने बघावं लागतं. कार्यक्रम म्हणजे काय, रेकॉर्ड होतो म्हणजे काय की त्याचे 2 अंग असतात, एक ध्वनी आणि दुसरं म्हणजे चित्र. ध्वनी, चित्र, ऑडिओ, व्हिडिओ. म्हणजे एखादा प्रोग्राम जेव्हा रेकॉर्ड करतो आणि त्याला आपण ऑडिओ बॅलन्सिंग करतो तर त्याला म्हणजे इंजिनियरला ऑडिओ बॅलन्सिंग करताना पूर्ण संगीताची म्हणा किंवा त्या आवाजाची खूप जाण असावी लागते. एक्झॅक्टली. जर कोणी लाइटिंग करत असेल तर पूर्ण जर दिवस असू शकतो, रात्र असू शकतो, स्टुडिओच्या आतमध्ये असेल, स्टुडिओच्या बाहेर असेल, दुपार असेल, सकाळ असेल, त्या पद्धतीचे मूड्स पडद्यावरती साकारायचे असतात. आणि हे सगळं करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की
इतकी नवीन नवीन तंत्र, म्हणजे हे जे आपण ज्याला प्रसारण क्षेत्र किंवा ब्रॉडकास्टिंग फील्ड म्हणतो, ते इतकं रोज बदलत असतं की एका इंजिनियरला हे एक मोठं आव्हानच आहे की रोज नवीन नवीन गोष्टी शिका आणि त्याचे सगळे तंत्र अवगत करा, ते तंत्र वापरा आणि त्याचबरोबर कार्यक्रमाबद्दलची सृजनशीलता फार त्याला असणं गरजेचं आहे. अगदी खरं, बरोबर. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर असेल तर म्हणजे आपण म्हणतो तसं की कार्यक्रम लिहिणं, तो दिग्दर्शित करणं, त्याबरोबरीने तो कशा प्रकारे दाखवला जातो, या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे दूरदर्शनवर दिसणारे दर्जेदार नाही, मी तर कार्यक्रम. असं म्हणेल की आमचा अभियांत्रिकी विभाग आणि कार्यक्रम विभाग ही रथाची दोन चाकं आहेत. अगदी खरंय. हे दोन्ही अगदी खरंय. चाकांनी बरोबर चालावं लागतं. बरोबर. आता कार्यक्रमाची ज्यावेळी आपण निवड करतो किंवा संकल्पना किंवा ज्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरते, त्यावेळी पहिल्यांदा आपल्याला हे बघावं लागतं की हा कार्यक्रम आम्ही कोणासाठी करतोय, आमचे प्रेक्षक कोण आहेत, त्याला आपण टार्गेट ऑडियन्स कोण आहे असं ठरवतो. तो मुलांसाठी आहे, महिलांसाठी आहे, शेतकऱ्यांसाठी आहे की सर्वसामान्य लोकांसाठी आहे. त्याच्या आधारावर त्या कार्यक्रमाचं स्वरूप आपण डिसाईड करतो. त्याच्यानंतर सर, मग त्या स्वरूपाबद्दल आपण बोलूया, पण आपण बीडचा फोन घेऊयात का ओके. आधी? एक एसटीडी कॉल आहे, आपण बीडहून आपल्याशी बोलतात गोपाळ ठाकूर. नमस्कार. हॅलो. हा, बोला. सर नमस्कार. नमस्कार. मी बीडवरनं बोलतोय. हा, खूप बऱ्याच दिवसानंतर तुम्ही दिसतायत मला टीव्हीवर. आणि तुम्ही पूर्वी पत्र मॅडम हो, सप्रेम नमस्कार कार्यक्रम करायचो. हो हो. तर प्रश्न असा आहे की सर, पूर्वी सारख्याच नाही का आकाशवाणीच्या आणि दूरदर्शनच्या ज्या बातम्यामध्ये विश्वासार्हता आहे, ती विश्वासार्हता कुठंच मला दिसत नाही अजून सुद्धा. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या आपल्या सकाळच्या बातम्या असतात दूरदर्शनवरच्या 8:30च्या आणि संध्याकाळच्या 9:30च्या 7:30च्या 7च्या ज्या आहेत त्या बातम्यांची जी सिग्नेचर टून्स किंवा ज्याला आपण एसटी वगैरे असं म्हणतोय, ती एसटी पूर्वीसारखीच असावी. कारण की त्यातली जी ऐकण्यातली मजा होती सर, ती आता वेगळी वाटते. धन्यवाद. 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 त्यांनी सांगितलं की विश्वासार्हतेचा मुद्दा सारखा सारखा येणारच आहे, कारण आपलं माध्यमच तसं आहे. त्यांनी कार्यक्रमांबद्दल सांगितलं आणि त्याला जोडून म्हणजे तुम्ही जे मगाशी सांगत होतात की एखादं स्वरूप कसं ठरवलं जातं कार्यक्रम. हा, जसं आता त्यांनी बातम्यांबद्दल ते बोलत होते, त्यांनी बातम्यांचा उल्लेख केलेला, विशेष उल्लेख केलेला होता. पण जसं मी यापूर्वी पण सांगितलेलं आहे की जी विश्वासार्हता दूरदर्शनच्या बातम्यांमध्ये आहे ती क्वचितच इथल्या बातम्यांमध्ये आढळू शकेल असं मला मुद्दाम सांगावंसं वाटतं. कारण जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा प्रत्येक जण, आपण शहरामध्ये असू द्या, ग्रामीण भागामध्ये असू द्या, आपण सगळे चॅनल, आज बातम्यांच्या अनेक स्वतंत्रपणे वाहिन्या सुरू आहेत, पण प्रत्येक जण म्हटलं की अरे जर तुम्हाला खरी बातमी आणि सत्य बातमी जर बघायची तर तुम्ही दूरदर्शन बघा. हे आम्हाला नेहमीच ऐकायला येत असतं, कुठेही सगळ्यांचा फीडबॅक किंवा हा मिळत असतो. पण त्याबरोबरच जसं आपण म्हणत जातो की कार्यक्रमाच्या स्वरूपाबद्दल, संकल्पनेविषयी वगैरे वगैरे वगैरे, तर तो मग कार्यक्रम एकदा तुमचा एक टार्गेट ऑडियन्स ठरला की आपण कोणासाठी हा कार्यक्रम निर्मित करतोय, ते ठरल्यानंतर मग त्या कार्यक्रमाचा फॉर्मॅट येतो. म्हणजे फॉर्मॅट म्हणजे काय, तो नाटक म्हणून करायचंय, चर्चा म्हणून करायची आहे, माहितीपट म्हणून करायचं आहे, की संगीत विषयक कार्यक्रम म्हणून आहे, की त्याच्यामध्ये तो लाईव्ह करायचा आहे, परत रेकॉर्डिंग करायचं आहे. हे सगळे मुद्दे ठरल्यानंतर मग आमचा हा कार्यक्रम तांत्रिक, याबरोबर प्रत्येक टप्प्यावर आमचा अभियांत्रिकी विभाग हा बरोबरच असतो. म्हणून मी म्हटलं की ही रथाची दोन चाकं आहेत, ती दोन्ही चाकं बरोबर चालतात आणि एक यशस्वी आणि चांगला कार्यक्रम त्याच्या माध्यमातून निर्मित होत असतो. बरोबर आहे. आणि ह्याच्याबद्दल बोलत असताना तुम्ही मगाशी एक उल्लेख केला होता की सॅटेलाइट थ्रू आपण आता बघतो आहोत किंवा केबल ऑपरेटर्स आहेत, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? केबल ऑपरेटर आणि एकंदरीत त्यांच्याकडनं मिळणारे सिग्नल्स वगैरे हे खूप प्रेक्षकांना कधी कधी त्याच्याबद्दल प्रश्न असतात, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सॅटेलाइट किंवा केबल ऑपरेटर्स त्यांच्याबद्दल. सॅटेलाइटचा एक वेगळा मुद्दा आहे, म्हणजे सॅटेलाइट कम्युनिकेशन कसा आहे ते एक वेगळा मुद्दा आहे. पण केबल ऑपरेटर्सचा मुद्दा असा म्हणजे आहे की केबल ऑपरेटर्स किंवा डीटीएच ऑपरेटर्स, प्रायव्हेट केबल ऑपरेटर्स आणि प्रायव्हेट डीटीएच ऑपरेटर्स जे आहेत, त्यांनी दूरदर्शनचे सिग्नल प्रक्षेपित करताना आधी ते कसे रिसीव्ह करावे, कसं त्याचं पुनर्प्रक्षेपण करावं, आणि त्यासाठी भारत सरकारने त्यांना काही नियम घालून दिलेले आहेत. उदाहरणार्थ काय की अगदी छोटं म्हणजे की सिग्नल कसा रिसीव्ह करावा, तर कमीत कमी 12 फुटाची डिश त्यांनी वापरली पाहिजे. जेव्हा सिग्नल तो घेताना प्रोफेशनल इक्विपमेंट्स, कमर्शियल नाही,
प्रोफेशनल इक्विपमेंट्सच वापरले पाहिजेत. आणि जेव्हा पुनर्प्रक्षेपण करतो तेव्हा त्याला एक सफिशियंट बँडविड्थ द्यावी लागते. अच्छा. आणि हे सगळे जे नियम आहेत त्याला आपण केबल ऍक्ट म्हणतो. आणि ते सगळ्यांवरती केबल ऑपरेटर्स, डीटीएच ऑपरेटर्स वरती आणि कुठले चॅनल दाखवायचे अर्थात ते सगळे लागू पडतात. तर मी एक जनरल असं एक सांगेन की कुठल्याही एरियामध्ये कुठेही जर असं वाटलं की तुम्हाला तुमचा केबलचा सिग्नल नीट मिळत नाहीये, म्हणजे दूरदर्शनचे आमचे चॅनल्स तुमच्यापर्यंत हवे तसे पोहोचत नाहीयेत, मग त्या क्वालिटीमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा अजून काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही तुमच्या आसपासच्या आमच्या जे काही एलपीटीचे, एचपीटीचे ऑफिसेस आहेत तिथे तुम्ही त्यांना भेटू शकता. आणि आमचे पण नंबर आम्ही देतोय आता, तर त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून कधीही आम्हाला सांगू शकता. आम्ही तुमच्या तक्रारींची नोंद घेऊ आणि त्याप्रमाणे निवारणही करू. कारण इतके फोन येत आहेत, म्हणजे सरळ आहे की दूरदर्शनवरती लोकांचं प्रेम दिसते, तर आमचं पण काम आहे की आमचे चॅनल्स तुमच्यापर्यंत बरोबर पोहोचले पाहिजेत. तुम्ही या कृपा करून या फोन नंबर्सची नोंद घ्या. आपल्याला आता दाखवतील ते फोन नंबर्स कोणते. पण मॅडम तुम्ही एक खूप महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलाय. आपल्या स्क्रीनवर आता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना ते नंबर दिसत आहे ज्याचा उल्लेख मॅडमने केला. आणि त्या म्हणाल्या तसं की जर नीट तुमच्यापर्यंत सिग्नल असेल तर मग आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो आणि आपण तक्रार निवारण करू शकतो. पण ह्याच्यामध्ये प्रत्येक ग्राहकाने किंवा जो प्रेक्षक आहे आपण म्हणूयात त्याने सुद्धा या गोष्टीचे लक्ष देणं फार गरजेचं आहे का? आता तुम्ही जे सांगितलं ते की त्या केबल ऑपरेटरला जाऊन हे प्रश्न त्यांनी विचारले पाहिजे. अगदी बरोबर. कारण कसं आहे की प्रत्येक ग्राहकाने म्हणजे किंवा प्रेक्षकाने जर आपल्याला एखादा चॅनल मिळत नाहीये तर त्याने त्या तिथल्या लोकल केबल ऑपरेटरला फोन करावा, विचारावं, तो नक्कीच तो सिग्नल देणार. बरोबर. त्या उपरही जर काही प्रॉब्लेम असेल की बाबा तो इतकं करूनही तो ठराविक सिग्नल देत नसेल आणि त्याची क्वालिटी बरोबर मिळत नसेल तर त्यांचे एक हेड एंड असतं. म्हणजे कसं आहे की प्रत्येक केबल ऑपरेटर हा कुठल्या ना कुठल्या एमएसओ किंवा हेड एंडशी जोडला गेलेला असतो. त्याने त्याची माहिती घ्यावी आणि आम्हाला संपर्क साधावा. आम्ही ती तक्रार निवारण करू. मी एक माहिती इथे सांगू इच्छितो. आपण जर एक वाहिन्यांचा आढावा घेतला तर त्यामध्ये 2 प्रकारच्या वाहिन्या आहेत. एक वाहिनी तुम्हाला दर महिन्याला तुमचं सबस्क्रिप्शन द्यावं लागतं, तुम्हाला वर्गणीदार व्हावं लागतं. आणि काही वाहिन्या अशा आहेत की तुम्हाला काहीही वर्गणी न देता आपल्याला कार्यक्रम मिळत असतात. त्याला एफटीए म्हणतो, म्हणजे फ्री टू एअर चॅनल. याच्यामध्ये हा फरक आहे, एकदा आपण डीटीएचा सेट किंवा तुमचा अँटेना लावला, टीव्ही घेतला की तुम्हाला परत कधीही त्याच्यासाठी वर्गणी द्यावी लागत नाही आणि दुसऱ्या वाहिन्यांसाठी तुम्हाला वर्गणी द्यावी लागते. हा महत्वाचा फरक याच्यामध्ये आहे. आणि जर आपल्याला हे जर एफटीए म्हणजे फ्री टू एअर चॅनल जर आपल्याला घरच्या घरी उपलब्ध करायचे असतील, पाहायचे असतील, तर त्यासाठी दूरदर्शनचा जसा मॅडमनी मगाशी उल्लेख केला तो डीटीएच, दूरदर्शनचा जो डीटीएच त्याला आम्ही फ्री डिश टीव्ही असं म्हणतो, फ्री डिश डीडी फ्री डिश असं म्हणतो. ही डीडी फ्री डिश आपण एकदा आपल्या घरामध्ये लावली की आपल्याला परत कधीही कार्यक्रम बघण्यासाठी वर्गणी भरायची गरज पडत नाही. डीटीएच हे आपल्यासाठी खूप महत्वाचा एक टप्पा आहे. डीटीएच वाहिनी किंवा डीटीएचच्या थ्रू कार्यक्रम. काय सांगाल डीटीएच बद्दल? कारण एक खूप महत्वाची गोष्ट आहे, प्रत्येक घरात पोहोचण्यासाठी आणखीन एक तयार झालेली. बरोबर, अगदी बरोबर. डीटीएच हा आमच्यासाठी अतिशय महत्वाचा उपक्रम आहे. की जसं सरांनी मगाशी सांगितलं की सगळ्यात महत्वाचं ह्याला आम्ही फ्री डिश म्हणतो. फ्री डिश म्हणजे काय की एकदाच तो सेट टॉप बॉक्स घ्यायचा आहे आणि त्या सेट टॉप बॉक्सचे एकदाच पैसे भरून इन्स्टॉलेशन करून घ्यायचे, नंतर महिन्याच्या महिन्यात त्याची वर्गणी भरायची नाहीये. याच्यामध्ये सध्या आम्ही 64 चॅनल्स देतोय, काही रेडिओ चॅनल्स देतोय आणि ही एक परिपूर्ण अशी आमची योजना, एक परिपूर्ण पॅकेज आहे की जे पूर्ण फॅमिलीला प्रत्येकासाठी काही ना काहीतरी आहे. म्हणजे करमणुकीचे कार्यक्रम आहेत, खेळांचे कार्यक्रम आहेत, म्युझिकचे कार्यक्रम आहेत, भक्तीचे कार्यक्रम आहेत. तर म्हणजे कुटुंबातील प्रत्येकासाठी एक काही ना काहीतरी घेऊन आलेली ती सेवा आहे. आता इथे खास प्रेक्षकांना मला सांगावंसं वाटतंय की आमचे आता नवीन सेट टॉप बॉक्सेस पण मार्केटमध्ये येत आहेत, ज्याला आम्ही एमपेक 4 सेट टॉप बॉक्सेस म्हणतो, की ज्यामध्ये आपली क्वालिटी पण चांगली होईल, आपल्याला अजून काही नवीन चॅनल्स बघायला मिळतील आणि नवीन सेट टॉप बॉक्स घेतलेल्यांना जुने चॅनल्स तर बघायला मिळतील आणि ज्यांच्याकडे जुने सेट टॉप बॉक्सेस आहेत त्यांना त्यांची व्ह्युअरशिप तर राहीलच राहील. पण हे सेट टॉप बॉक्स जे मिळण्याचं ठिकाण वगैरे असं पण काहीतरी ठरलेलं असेल ना? खरं म्हणजे हे फार मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, पण जसं मगाशी म्हटलं की त्या म्हणजे अवेलेबिलिटी किंवा मिळण्याबद्दल पण जर काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता. पण तरी पण एक आपण वेंडर्सची लिस्ट, दुकानदारांची एक लिस्ट दाखवूया
की जेणेकरून त्यांना एक माहिती मिळेल. ह्या ठिकाणी आपल्याला DTH चे जे सेट टॉप बॉक्सेस आहेत ते आपल्याला नक्की मिळू शकतात. विजय सेल्स एजन्सीचं नाव आहे आणि त्याचे दूरध्वनी क्रमांक 022-28209174 आणि 9820914988. JS इलेक्ट्रॉनिक 022-385-62415. श्रीजी इलेक्ट्रॉनिक आहे 022 हा प्रेस्टिडी कोड नेहमीचा 288-90624. किरण इलेक्ट्रॉनिक 98-205-17500 आणि डिश टीव्ही इंडिया लिमिटेड 022-615-5555. अजून काही नंबर्स आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत यानंतर. DTHचे संच जिथे जिथे आपल्याला मिळू शकतात त्यांची माहिती. एजन्सी स्मार्ट सोल्युशन अँड सर्व्हिसेस 2506820181 आणि सॅमसंग इलेक्ट्रॉनिक 2266333756 आणि 9821564253. या सगळ्याबद्दल म्हणजे इथे जर आपण कम्युनिकेट केलं किंवा कॉन्टॅक्ट केलं तर आपल्याला 100% D2H ही जी आपली सर्व्हिस आहे त्याच्याबद्दल आणि अधिक माहिती जर आपल्याला हवी असेल तर त्यासाठी नंबर्स आहेत 24948752 94954383 24954383 हे आपले नंबर्स आहेत. मगाशी तुम्ही म्हटलं होतं की ज्या काही शंका असतील जे काही प्रश्न असतील ते इथे विचारून सगळे प्रेक्षक त्याच्याबद्दलचं निवारण घेऊ शकतात. बरोबर आहे सर. कार्यक्रमांच्या स्वरूपामध्ये सुद्धा जसजशी वर्ष बदलत गेली तसतसे बदल होत गेले आणि हे बदल करणं सुद्धा अनिवार्य असतं. याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण प्रेक्षकांना अजूनही जुन्या कार्यक्रमांबरोबर नाळ जोडणं आवडतं दूरदर्शनच्या, पण हे बदल होणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. काय सांगाल तुम्ही? साधारण 90च्या दशकापर्यंत दूरदर्शनचं मोनोपॉली होती, सगळ्यांना माहितीच आहे. आणि त्या काळापर्यंत आपण अनेक प्रकारचे कार्यक्रम अनेक पद्धतीने सादर केलेले आहेत. प्रेक्षकांना आपला गजरा नेहमी आठवतो किंवा नाटक आठवतो, ज्ञानदीप आठवतो किंवा आपला आमची माती आमची माणसं हा कार्यक्रम सुद्धा आठवतो. पण एक दूरदर्शनचं जे मी परत हे सांगतोय की एक जनसेवेचं एक स्वरूप आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं काय म्हणतात त्याला व्यापारीकरण असं आपल्याला दूरदर्शनला करता येत नाही, कारण ते आमच्या उद्दिष्टांपासून दूर गेल्यासारखं होईल. आमचं मुख्य उद्दिष्ट आहे माहिती आणि शिक्षण. या दोन गोष्टी समोर ठेवूनच आपले दूरदर्शनचे कार्यक्रम निर्मित केले जातात. पण कालानुरूप त्याच्यामध्ये बदल होत गेलेले आहेत. मालिका पूर्वी नाटक म्हणून आपण सादर करायचो, ते आता मालिकांच्या स्वरूपातून आपण वारंवार वरचेवर सादर करीत असतो. आणि त्याबरोबरच गजऱ्यासारखे कार्यक्रम आता त्याच्यामध्ये साधारण तुम्ही इतर वाहिन्यांशी जरी आपल्या कार्यक्रमांची दूरदर्शनच्या कार्यक्रमांची तुलना जरी केली तर कार्यक्रमांचा जो गाभा आहे तो गाभा हा दूरदर्शनच्या कार्यक्रमांचाच आहे असं म्हणायला हरकत नाही. फक्त त्याचं स्वरूप वरून बदललं गेलेलं आहे आणि दूरदर्शन सुद्धा त्याच पद्धतीने आपले कार्यक्रम नवीन स्वरूपामध्ये सुरू ठेवत आहे. त्यामध्ये नवीन आपण ज्यावेळी फोन इन कार्यक्रमाचा उल्लेख करतो त्यावेळी फोन इन कार्यक्रमाचं सुद्धा मला आठवतंय की फोन इन कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा आपल्या दूरदर्शन पासूनच झालेली आहे आणि आज ती सर्व वाहिन्यांवर लोकप्रिय झालेली आहे. याच्यामध्ये प्रेक्षकांशी आपल्याला थेट संवाद साधता येतो. प्रेक्षकांना आपल्या शंका प्रश्न ते विषयातज्ञ असतील त्यांच्याशी विचारू शकतात. हे काळाच्या गरजेनुसार त्या कार्यक्रमांमध्ये बदल होत गेले. आपण असं सुद्धा म्हणूयात ना की प्रत्येक कार्यक्रमाच्या नाविन्यामध्ये जर काही करायचं असेल तर सगळे पहिले प्रयोग दूरदर्शनने केले आहेत, नाही का? असं म्हणायला काहीच हरकत नाही. नाशिकहून फोन आहे, मुक्ता टिळक आपल्याशी बोलतात. नमस्कार. बोला. हॅलो. नमस्कार. येतोय आवाज? हॅलो. तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा मॅडम. बोला. हा मुक्ताजी बोला, तुमचा आवाज आम्हाला. हा बोला. येतोय आवाज. साहित्य लक्ष्मी लक्ष्मीबाई टिळक ज्यांनी स्मृतिचित्र लिहिलं जे अक्षर वाङ्मय आहे त्या लक्ष्मीबाई टिळकांचे या वर्षी शतकोत्तर सुवर्ण जयंती आहे. आणि त्यांच्या स्मृतिचित्राबद्दल स्मृतिचित्रावरून विजयाबाई मेहतांनी दूरदर्शनसाठी स्मृतिचित्रे ही टेलिफिल्म दाखवली होती. ही जवळजवळ 72 किंवा 75 सालची गोष्ट आहे. तर लक्ष्मीबाई टिळकांची शतकोत्तर सुवर्ण जयंती असल्यामुळे आपण ही टेलिफिल्म पुन्हा एकदा दाखवावी अशी विनंती आहे.
बर धन्यवाद. सर काय सांगाल? मुक्ताजी, आपली सूचना अगदी बरोबर आहे. त्यांनी बरोबर आपल्याला आठवण करून दिलेली आहेच आणि आपले काही कार्यक्रम नियोजनाच्या स्वरूपामध्ये सुद्धा आहेत. त्यांनी जी स्मृतिचित्रींची आपल्याला आठवण दिलेली आहे ती फिल्म आपण नक्कीच दाखवायचा प्रयत्न करूया. फक्त त्यांनी जसा उल्लेख केला की ही 1972 नाही, पण त्याच्यानंतरच्या साधारण 75-76च्या काळामध्ये ही विजयाताईंनी फिल्म केलेली होती. फक्त ती आता कोणत्या पद्धतीमध्ये आहे किंवा कोणत्या स्वरूपामध्ये ती आपल्याकडे उपलब्ध आहे ती आपण नक्कीच ह्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने दाखवायचा प्रयत्न. आजही आपण बाकीची सगळी चॅनल्स असली तरी दूरदर्शन बद्दलचं आपलं प्रेम हे तसंच राहिलेलं आहे, हे आजच्या कार्यक्रमातून आपल्याला दिसून येतच आहे. पण तरी सुद्धा आव्हानं निश्चितच आहेत या माध्यमाची सुद्धा. मॅडम, तुम्ही काय सांगाल, कोणत्या प्रकारची आव्हानं आहेत आज? उद्दिष्ट तेव्हा होतं की घराघरात पोहोचणं, आणि आजचं उद्दिष्ट आहे की घराघरात पोहोचणं आणि घरातल्या प्रत्येकाकडे पोहोचणं. म्हणजे तेव्हा असं होतं की फक्त घरापुरतं आपलं हे मर्यादित होतं, आणि आज मात्र घरामध्ये जर बघितलं तर प्रत्येकाची टीव्ही बघण्याची संकल्पनाच वेगळी आहे. म्हणजे जर शहरातली आपण घरं बघितली की ज्यांना मोठ्या टीव्हीच्या पडद्यावरती HD सुपर HD बघायचं असतं, तसंच आपल्या आजच्या तरुण पिढीला त्यांच्या मोबाईलवरती सिनेमे म्हण, स्पोर्ट्स म्हण, हे सगळं बघायचं असतं, आणि आमच्या गावातल्या शेतकरी बांधवांना सरांचा किसान चॅनल बघायचा असतो. तर हे आव्हान आहे, आणि या आव्हानामध्ये तंत्राचा वाटा, तंत्र आणि तंत्रज्ञांचा दोघांचा वाटा मोठा आणि फार मोलाचा आहे. बरोबर. तर कसं आहे की एक सगळ्यांना जेव्हा पोहोचायचं असतं तर आमच्या सॅटेलाइट वाहिन्या, ज्या 22 वाहिन्या आहेत की ज्याच्यात आमच्या प्रादेशिक वाहिन्या आहेत आणि मूळ वाहिन्या आहेत नॅशनल लेवलच्या, त्या तर आहेतच आहेत. आणि जर मोबाईल रिसेप्शन बद्दल जर बोलायचं असेल तर आम्ही एक फार मोठा उपक्रम घेऊन आलेलो आहोत की ज्याला आपण डिजिटल टेरेस्ट्रियल ट्रान्समिटर म्हणतोय. नेहमी कसं आहे की आतापर्यंत कसं आहे की सगळे चॅनल हे इंटरनेट मार्फत आपल्याला अवेलेबल आहेतच, पण इंटरनेटवरती जर एखादा चॅनल बघायचा, 3 तास सलग सिनेमा बघायचा, किंवा जे तरुण पिढीला सगळ्यात आवडतं म्हणजे 6-7 तासाचा एखादा क्रिकेटचा सामना बघायचा, हे जर आपण एक डेटा पॅक किंवा इंटरनेट पॅक वापरून जर बघायचं म्हटलं तर थोडंसं आवाक्या बाहेरचं आहे. सतत 7 तास व्हिडिओ आपण इंटरनेटवरती बघायचा, हे थोडं आवाक्या बाहेर आहे. आणि त्याला एक सोल्युशन असं आहे की DTT म्हणजे डिजिटल टेरेस्ट्रियल ट्रान्समिटर, की याच्यामध्ये आम्ही एक चाचण्याही केलेल्या आहेत. फक्त सुरुवातीला तर ते 4 शहरांपुरतं मर्यादित आहे, मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई, मेट्रो सिटीज, फक्त मेट्रो सिटीज पुरतं मर्यादित आहे. त्यात आम्ही काय करतोय की 10 चॅनल्स आम्ही देतोय की जे मोबाईलवरती बघायला मिळतील. आणि मोबाईलवरती बघताना मग तुम्ही ट्रेनमध्ये असाल, कारमध्ये असाल, तुमच्या घरामध्ये असाल तरी तो सिग्नल तुम्हाला मिळेल. आणि सगळ्यात महत्वाचं की तो सिग्नल तुम्हाला कुठल्याही डेटा पॅक किंवा नेट पॅक शिवाय मिळतोय. इंटरनेट कनेक्शनची त्याला गरज नाहीये, आणि हे आम्ही लवकरच सुरू करणार आहोत. ही खूप छान बातमी आहे, नाही का? आपण ह्याच्याबद्दल आणखी थोडं पुढे बोलूयात. आव्हानांबद्दल सर तुमच्याकडे यायचं आहे, पण प्रशांत गिरकर आपल्याशी बोलतात बोरिवलीहून. नमस्कार. नमस्कार, मी प्रशांत गिरकर बोलतोय बोरिवली. बोला सर. बोला प्रशांत. एक प्रश्न विचारायचा होता ऍक्च्युली की मोबाईलवरती हे प्रक्षेपण बघता येऊ शकेल का, आणि त्याच्यासाठी काही ॲपॅरेटस किंवा ऍप्लिकेशन डाउनलोड करावे लागतील स्मार्टफोन मध्ये. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं आता मॅडमने दिलंच की नाही. त्याच्यात अजून एक डाउनलोडिंग हे आहे की त्यांचं म्हणणं आहे की मोबाईलवरती मिळेल, पण मोबाईलवरती मिळण्यासाठी काय करायला लागेल. तर कसं आहे की मार्केटमध्ये सध्याचे जे मोबाईल्स अवेलेबल आहेत त्याला एक छोटासा डॉंगल लावावा लागेल आपल्याला. ओके. तो आता आम्ही सध्या सोनी आणि या ज्या कंपन्या आहेत म्हणजे सोनी किंवा लावा, मायक्रोमॅक्स यांच्याबरोबर आम्ही चाचण्या केल्या होत्या, आणि त्यात एक छोटासा डॉंगलने आम्हाला अतिशय चांगलं रिसेप्शन मिळते. आणि त्याचा प्लस पॉइंट हाच आहे की ट्रेनमध्ये वगैरे जरी गेलात तुम्ही, कारमध्ये बसला असाल, तुमच्या घरामध्ये, म्हणजे मुव्हिंग याच्यामध्ये तुम्हाला ते खूप चांगलं रिसेप्शन मिळतं. आणि नवीन मार्केटमध्ये आता कसं आहे की जुने ज्यांचे मोबाईल आहेत त्यांना ते डॉंगल विकत घ्यावं लागेल, आणि ते फार खर्चिक नाहीये.
आणि दुसरं म्हणजे काय की आता नवीन जे मोबाईल्स मार्केटमध्ये येत आहेत तर त्याच्यामध्ये तो इंटिग्रेटेड किंवा ज्याच्या आतमध्येच तो बसवलेला संच Inbuilt म्हणूयात आहे, आपण. इनबिल्ट जो आहे की त्यामुळे ही सोय पण आपली उपलब्ध आणि होईल. खर्चिक तुम्ही म्हणताय पण तो एकाच वेळचा खर्च आहे ना, तुम्ही एकाच म्हटलात वेळचा तसं की खर्च आहे. नंतर नेटपॅक बरोबर. वगैरेची काही काही आवश्यकता आवश्यकता नसणार आहे. नाहीये, ही खूप काही चांगली आवश्यकता बातमी नाहीये. आहे. हां. सर, आव्हानांबद्दल तुम्ही काय सांगाल? हा, आपण एक याच्यामध्ये दोन प्रकारची आव्हानं आहेत. बर. एक तर तांत्रिक आव्हान आहे आणि एक दुसरं कार्यक्रम निर्मितीचं आव्हान आहे. मी याला आव्हान म्हणणार नाही, कारण एक आता जर तुम्ही सगळ्या वाहिन्यांच्या समोर दूरदर्शन बघितलं तर एक सगळ्या वाहिन्यांमध्ये एक कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक जीवघेणी स्पर्धा सुरू झालेली आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये दूरदर्शन कुठेही नाही. मी मुद्दाम नमूद करू इच्छितो की दूरदर्शनची स्पर्धा यांच्याशी स्पर्धा नाहीच आहे. दूरदर्शनची स्पर्धा आहे ती दूरदर्शनची स्वतःची स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा टिकवून ठेवण्यासाठी आम्हाला नवनवीन प्रयोग कार्यक्रमांमध्ये आम्ही करतच आहोत आणि ते होतच राहणार आहेत. आणि ह्या स्पर्धेमध्ये जर आपण आपल्या ज्या कार्यक्रम निर्मितीच्या ज्या कक्षा आहेत, विशेष करून क्रिएटिव्ह किंवा सृजनशील ज्या कक्षा आहेत, त्या जर आपण रुंदावण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच मला वाटतं दूरदर्शन ह्या आघाडीवर सुद्धा पुढे राहणार आहे. सर, अगदी शेवटची 2 मिनिटं आहेत. सर आणि मॅडम, जाता जाता तुम्ही एकेका वाक्यामध्ये आजच्या या दिनानिमित्त काय सांगाल? अगदी जाता जाता शेवटची 2 मिनिटं. मॅडम, काय सांगाल आधी? मी तर या सगळ्या तंत्राला आम्ही हे फार जवळून पाहिलेलं आहे की जेव्हा आपण घरामध्ये बसून एक चॅनल बघत होतो आणि आज आपण घरामध्ये बसून इतके चॅनल बघतो, हवी ती क्वालिटीमध्ये बघतो आणि हवं ते पॅकेज निवडू शकतो आणि तेवढ्याच पुरता आपण पैसे भरतो. तर मी ह्या सगळ्या म्हणजे सॅटेलाइट कम्युनिकेशन, डिजिटल आणि त्यात माहिती आणि तंत्रज्ञान याला आभार मानते ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा आणि कसा त्याचा उपयोग झाला ते तर आपण पाहतोच आहे. म्हणजे आणि सर, अगदी एका वाक्यात आपलं सह्याद्री वाहिनीचं घोषवाक्य काय आहे आपल्याला माहिती? प्रत्येक घरासाठी आणि घरातल्या प्रत्येकासाठी. आमचे हे सह्याद्री वाहिनीचेच नाहीत, तर केवळ आमच्या ह्या पूर्ण दूरदर्शन वाहिनीचे, दूरदर्शनच्या फॅमिलीचे आपण म्हणूया, फॅमिलीचे कार्यक्रम हे नेहमीच असेच असणार आहेत की प्रत्येक घरासाठी आणि घरातल्या प्रत्येकासाठी, जिथे कुटुंबाचा प्रत्येक सदस्य बरोबर बसून आपले हे कार्यक्रम बघू शकणार आहे आणि असेच आपण पाहत राहणार आहात याची आम्हाला दूरदर्शनात नक्कीच खात्री असणार आहे आणि ते डोळ्यासमोर ठेवूनच आमच्या दूरदर्शनच्या कार्यक्रमांची निर्मिती अशीच होत राहणार आहे. बरोबर. आणि जसं आता तंत्रज्ञान विकसित होत आहे तसं आमच्यापर्यंत पोहोचण्याची सुद्धा नवी नवी माध्यमं आहेत. त्यामुळे आपला कार्यक्रम आजचा कसा वाटला आणि इतरही कार्यक्रम कसे वाटतात ते आम्हाला जरूर कळवा. पत्र वगैरे तुम्ही पाठवता, फोन सुद्धा करताच, पण आणखीन वेगळ्या प्रकारे सुद्धा म्हणजे ईमेल आणि फेसबुकच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही आमच्याशी जोडले जाऊ शकता. www.facebook/sakhisayhadri.dd इथे फेसबुक पेजला व्हिजिट करा जरूर आणि आपला ईमेल आयडी आहे sakhisayhadri@gmail.com. इथे मेल पाठवून तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत तुम्ही नक्की पोहोचवू शकता. आज दूरदर्शनचा वर्धापन दिन आहे आणि ही वाहिनी किंवा हे माध्यम हे असंच कायमस्वरूपी सुरू राहणार आहे आणि माहिती, शिक्षण आणि मनोरंजन प्रसारण हे जे खूप महत्त्वाचं त्यांचं एक घोष आपण म्हणूयात आपलं किंवा ब्रीद वाक्य आहे, त्याच अनुषंगाने पुढचे सुद्धा कार्यक्रम असेच होत राहणार आहेत. आमच्यावर असंच तुमचं प्रेम कायमस्वरूपी राहू द्या. याच नोटवर आजच्या कार्यक्रमात इथेच थांबतो आहोत. फुलसुंदर सर आणि उज्ज्वला मॅडम कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मनापासून आभार मानते आणि आपल्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानायचे आहेत. खूप सुंदर पद्धतीने कार्यक्रमात सहभागी झालात. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात पुन्हा भेट होईल. आज इथेच थांबतोय. नमस्कार.